नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पिन कमेंट आहे त्या पिन कमेंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. मागच्या 2 दिवस आपण डब्ल्यू पॅटर्नची वाट बघतोय, काल आणि आज. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, की जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही, तोपर्यंत तेजी करायचं नाही. कारण तोपर्यंत तेजी केली, तर आपण त्याच्यामध्ये ट्रॅप होऊ शकतो. आता इथे ज्यावेळेला तेजी व्हायला लागली, तेव्हा काही जणांना असं वाटलं, की "अरे सर, तर तेजी व्हायला लागली, डब्ल्यू पॅटर्न बनलाच नाही." पण त्यानंतर मी जे सांगितलं होतं त्याचं महत्त्व, कारण मी हे जे सांगतोय हे मी माझ्या 10 वर्षाच्या मागच्या अनुभवातून सांगतोय, की अशी एखादी बाउन्स झाला ह्याचा अर्थ लगेच तेजी होणार आणि मंदीची टार्गेट आली आहेत म्हणजे लगेच तेजी होणार असा त्याचा अर्थ नसतो. तर मार्केटला सेटल होऊ द्यावं लागतं आणि त्यानंतर मार्केटमधनं अपेक्षा करावी लागते जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनेल. आज काय झालं? आज गॅप डाऊन ओपन झालं. ह्या लेव्हलपाशी तिसऱ्या टार्गेटपाशीच ओपन झालं. खाली आलं, बाउन्सचा प्रयत्न झाला, परत खाली आलं, परत बाउन्सचा. इथे डब्ल्यू पॅटर्न बनतो की काय असं वाटत होतं. मात्र त्याच वेळेला तुम्ही बघू शकता की डब्ल्यू पॅटर्न काही बनला नाही. म्हणजे हा जो काही हाय बनला होता, ह्याच्यावर क्लोजिंग आलं नाही. नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा हाय मोडला नाही. त्यामुळे इथे काही डब्ल्यू पॅटर्न म्हणजे बनलं सगळं, पण त्यानंतर ब्रेकआउटच आला नाही डब्ल्यू पॅटर्नचा. त्यानंतर काय झालं? त्यानंतर सेलिंग झालं. आणि आता परत काय होतंय? परत बाउन्स येऊन पुन्हा ह्याच एरियामध्ये म्हणजे आपण जर बघितलं तर हळू खाली जातंय. पण हा एरिया जो आहे, हा एरिया काही सोडत नाहीये, असं आपल्याला लक्षात येतंय. क्लोजिंग बेसिसवर तरी का होईना त्या एरियाच्या आसपास येऊनच क्लोज होतंय. आता उद्या काय होऊ शकतं? समजा आपण आता असं समजूया, की इथूनच डब्ल्यू पॅटर्न बनणार आहे. हे सेलिंग झालंय, इथून बाउन्स आलाय, थोडंसं कदाचित वर जाईल, खाली आलं आणि इथून जर डब्ल्यू पॅटर्न बनला. आता इथे पण लक्षात घ्या, इथून जर डब्ल्यू पॅटर्न बनला तर असं मी सांगतोय. इथूनच बनेल असं सांगत नाहीये. कारण डब्ल्यू पॅटर्न कुठून बनणार हे मार्केट ठरवतं आणि डब्ल्यू पॅटर्न नंतर काय करायचं हे आपण ठरवायचं आहे. तर त्यामुळे इथून खाली आल्यानंतर समजा इथे लो हायर बनला, हा पहिला लो आपण बघितला की लोअर आहे, नंतरचा लो हायर बनला आणि इथून वर जायला लागलं. ह्या लेवलचा समजा जर ही लेवल असेल असं आपण उदाहरण धरतोय, तर ह्याच्या वर टिकायला लागलं, तर मग आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही. आणि दुसरं एक तत्व लक्षात ठेवायचं असतं, जे मी कायम सांगतोय, पण बऱ्याच वेळेला काय होतं, काही-काही जणांकडून त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. मी काय सांगतो त्याच्यामध्ये, ही मंदीची टार्गेट आली आहेत, पण जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही, तोपर्यंत मंदी होत राहणार ही गोष्ट लक्षात ठेवा. मार्केट निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स साइडवेज सहसा होत नाही. त्यामुळे तोपर्यंत मंदी होत राहणार. जोपर्यंत तेजी होत नाही, तोपर्यंत मंदी होत राहणार. तर त्यामुळे डब्ल्यू पॅटर्न होईपर्यंत मंदी होत राहणार. ही गोष्ट पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर त्यामुळे तशा प्रकारचं थोडंसं आपल्याला इथे सेलिंग बघायला मिळालं. आता कदाचित काय होईल, सेन्सेक्समध्ये आज तुम्हाला तसं चित्र तयार झालंय कारण सेन्सेक्समध्ये एक्सपायरी जवळ आली. तर त्यामुळे आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचं चित्र सेन्सेक्समध्ये तयार झालंय. तर हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं याच्यावर केलेलं विश्लेषण. जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यानंतर मग आपल्याला एक चांगली तेजी बघायला मिळेल. पण मी जसं सांगतोय ही तेजीसुद्धा खूप मोठी तेजी होणार नाही. त्यानंतर एक मोठं सेलिंग आपल्याला अपेक्षित आहे. पण त्याच्यापूर्वीची तेजी होणं
आत्ता आपल्याला होईल असं वाटतंय. तर हे झालं निफ्टी 50 साठीचं विश्लेषण. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला असं वाटत होतं की काल काय झालं होतं, इथून वर गेलं होतं. हे इथून खाली आलं होतं आणि इथून वर जायला सुरुवात झाली. आपल्याला असं वाटलं की जर समजा इथे डब्ल्यू पॅटर्न बनणार असेल, तर हा हाय मोडला पाहिजे आणि आज कदाचित तो हाय मोडेल असं वाटलं होतं. पण आज झालं उलटंच. आज काय झालं आणि इथे खाली आलं, परत वर गेलं आणि पुन्हा आणखीन खाली आलं आणि हे खाली येत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हा जो लो होता, हा लो मोडला गेला. त्यामुळे आता डब्ल्यू पॅटर्न इकडून मागे बनणार नाही. हे फिक्स झालं. आता इकडून मागे डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही. हा नवीन लो तयार झालाय. त्यामुळे बनला तर डब्ल्यू पॅटर्न आता इथूनच बनू शकतो. अशा प्रकारचा. तर त्यामुळे आता ते बदल आपल्याला करायला लागणार आहे. ही गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे, की डब्ल्यू पॅटर्न बनणार बरोबर आहे, पण कुठून बनू शकतो? तर आता इथून पुढे बनू शकतो डब्ल्यू पॅटर्न. आता मागचा संबंध राहिला नाही, कारण लो ब्रेक झाला. आपल्याला डब्ल्यू पॅटर्नला कसा पाहिजे? पहिला लो लोअर पाहिजे, दुसरा लो हायर पाहिजे. पहिला लो जर हा लोअर ठेवायचा, तर इथून पुढे वर बनले होते तोपर्यंत ठीक होतं. पण आता हा ब्रेक झाल्यामुळे आता ह्या लोचा काही उपयोग नाही आपल्याला. आता हा लो धरून आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनेल अशी अपेक्षा केली पाहिजे. आणि असं जर केलं तर आपल्याला ही तेजी बघायला मिळेल. तर हे झालं निफ्टी आणि निफ्टी बँक मध्ये आपल्याला कशा प्रकारे मूव्हमेंट होतीये. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण पण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी शेअर मार्केट मराठीच्या चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगतो. शेअर मार्केट मराठीच्या चॅनलची आता तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता YouTube कडून. त्यासाठी आपल्याला YouTubeनं आता जॉइन बटन दिलेलं आहे. ह्या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रकार दिलेले आहेत. ब्रॉन्झ मेंबरशिप आहे, सिल्वर मेंबरशिप आहे, गोल्ड मेंबरशिप आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप आहे. तुम्हाला ज्या पद्धतीची घ्यायची आहे त्या पद्धतीची घेऊ शकता. आत्तापर्यंत मॅक्झिमम 90% लोकांनी या प्रकारची मेंबरशिप, ह्या दोन प्रकारातली मेंबरशिप घेतलेली आहे. तर तुम्हाला जी हवी ती मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. हे झालं चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया. याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे जॉइन बटनला क्लिक करू शकता आणि तिथे अधिक माहिती वाचू शकता. त्यापेक्षा अधिक माहिती सोप्या पद्धतीत पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता आणि अधिक माहिती विचारू शकता. तर हे झालं आपल्या चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये आपण जर बघितलं तर सेन्सेक्समध्ये काय झालंय, आज गॅप डाऊन ओपन झालं. ओपन झाल्यानंतर एक बाउन्स आला. त्यानंतर परत सेलिंग आलं, परत एक बाउन्स येतोय. म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं, की इथे आपल्याला आता डब्ल्यू पॅटर्न बनण्यासारखी परिस्थिती तयार झाली आहे. बनला नाहीये. तर त्यामुळे सांगता येत नाही. असं बनतो असं वाटतं आणि बनत नव्हतं असं आपण निफ्टीमध्ये बघितलंय. तर त्यामुळे जर समजा आपल्याला हा जो काही हाय असेल त्याच्यावर टिकायला लागला, एक कॅन्डल 15 मिनिटाची याच्यावर क्लोज झाली आणि नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा हाय मोडला, तर मग आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न बनला असं समजून आपण वरच्या दिशेनं विचार करू शकतो सेन्सेक्समध्ये. तर सेन्सेक्समध्ये सुद्धा आता इथे डब्ल्यू पॅटर्न सारखं चित्र मात्र तयार झालंय. सेन्सेक्सची आता एक्सपायरी जवळ असल्यामुळे आपल्याला कदाचित आजच हा डब्ल्यू पॅटर्न झाला असेल आणि मागचे काही दिवस सेलिंग येते. एक्सपायरीच्या दिवशी बरोबर उलटी मूव्हमेंट, थोडंसं शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे झालं तीनही इंडेक्समध्ये उद्या काय होऊ शकतं याचं केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.